हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5 या वर्गासाठी स्टोरी लर्न करणार आहोत. टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग. टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग म्हणजे या ठिकाणी ही एक स्टोरी आहे आणि या स्टोरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी साऊंड या ठिकाणी ऐकायला येतात. तर हे जे साऊंड आहे हे रोज ऐकायला येतात आणि त्या साऊंडमुळे त्या व्यक्तीला कसा त्रास होतो हे या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. तर या ठिकाणी लिसन केअरफुली अँड रीड आफ्टर मी. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्या पाठोपाठ वाचा. या ठिकाणी हा एक मिनिस्टर आहे. मिनिस्टर मीन्स मंत्री आणि हे त्याचं हाऊस आहे, घर आहे. मग या ठिकाणी स्टोरीला आता मी स्टार्ट करत आहे. Long, long ago, in the far-away land of Korea, there was a minister. बऱ्याच वर्षापूर्वी कोरिया या ठिकाणी एक मिनिस्टर राहत होते. मिनिस्टर म्हणजे मंत्री. ऑन द राईट ऑफ हिज हाऊस देअर लिव्ड अ ब्लॅकस्मिथ. आणि हा जो मिनिस्टर आहे, हा मिनिस्टर ज्या घरात राहत होता तर त्याच्या राईट साईडचं जे घर होतं त्या ठिकाणी ब्लॅकस्मिथ राहत होता. ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार. ऑन द लेफ्ट देअर लिव्ड अ कार्पेंटर. आणि या मिनिस्टरच्या लेफ्ट साईडला कार्पेंटर म्हणजे सुतार राहत होता. सुतार हा लाकडी काम करतो, म्हणजे फर्निचर वगैरे बनवायचं काम करतो. आणि ब्लॅकस्मिथ लोहार हा वेगवेगळ्या लोखंडाच्या वस्तू म्हणजे जसं की कोयते जे आपण गवत काढण्यासाठी वापरतो अशा प्रकारच्या वस्तू ते त्या ठिकाणी बनवत असतात, म्हणजे शेतीची अवजारं. तर असे लोहार आणि सुतार हे त्या मिनिस्टरच्या शेजारी राहत असतात. द ब्लॅकस्मिथ अँड द कार्पेंटर बिगिन देअर वर्क अर्ली इन द मॉर्निंग. सकाळी सकाळी ब्लॅकस्मिथ आणि कार्पेंटर दोघंही आपल्या कामाला सुरुवात करतात. टॉंग 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 द ब्लॅकस्मिथ बीट द आयरन विथ द बिग हॅमर. हॅमर हातोडा. या ठिकाणी हा जो ब्लॅकस्मिथ आहे, हा जो लोहार आहे, हा लोहार ज्यावेळेस आपल्या हातोड्याने ज्या वस्तू तयार करायच्या त्या वस्तूवर जेव्हा त्या हातोड्याने मारतो किंवा हातोड्याने ठोकतो त्यावेळेस त्या ठिकाणी टॉंग 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 असा आवाज येतो. टॉक 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 द कार्पेंटर वर्क विथ हिज स्मॉल हॅमर. आणि ज्यावेळेस कार्पेंटर म्हणजे सुतार हा जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडी वस्तू किंवा फर्निचर तयार करतो त्यावेळेस त्यावेळेस आवाज येतो तो म्हणजे टॉक टॉक टॉक. म्हणजे लाकडी वस्तू तयार करताना हॅमरनेच त्यालाही ठोकावं लागतं किंवा हॅमरनेच त्या ठिकाणी हातोडा म्हणून यूज करून त्या ठिकाणी हातोड्याच्या मदतीने आपण वेगवेगळे फर्निचर हे त्या ठिकाणी बनवत असतो. मग त्यावेळेस त्या लाकडी वस्तूवर हातोड्याने ज्यावेळेस आपण ठोकतो त्यावेळेस टॉक 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 असा ध्वनी त्या ठिकाणी ऐकू येतो. कर 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 ही यूज ही सॉ द कट द वूड. त्याचप्रमाणे हा जो कार्पेंटर आहे हा ज्यावेळेस त्या लाकडी वस्तू कापतो त्यावेळेस कर कर असा आवाज येतो. तर दे वर्क डे अँड नाईट अँड मेड अ लॉट ऑफ नाईस. अशा प्रकारे त्या दोघांचीही कामं ही दिवस रात्र चालू राहतात आणि त्यांचा ध्वनी त्या मंत्रीला ऐकू येतो आणि त्या ध्वनीचा त्रास हा त्या मंत्रीला होत असतो. ऑल दॅट नॉईस डिस्टर्ब द मिनिस्टर. आणि त्या आवाजामुळे तो जो मंत्री आहे त्याला डिस्टर्ब होतं, तो वैतागतो, त्याला त्रास होतो. आय मस्ट डू समथिंग अबाउट दिस ही थॉट. त्याने विचार केला की आता हा जो त्रास होतो तर या त्रासावर काय सोल्युशन काढलं पाहिजे. वन डे द मिनिस्टर कॉट द ब्लॅकस्मिथ. मग तो जो मिनिस्टर आहे तो काय करतो की एके दिवशी त्या ब्लॅकस्मिथला आपल्या घरी बोलावतो. आय ऑर्डर यू टू शिफ्ट युअर हाऊस समवेअर एल्स.
मी तुला आज्ञा देतो की तू तुझं घर या ठिकाणी तुझं घर दुसरीकडे शिफ्ट कर, म्हणजे तू या ठिकाणाहून दुसरीकडे राहायला जा. देन ही कॉल द कार्पेंटर अँड गेव इन द सेम ऑर्डर. आणि त्याचप्रमाणे तो कार्पेंटरला बोलवतो आणि त्यालाही सेम ऑर्डर देतो आणि त्यालाही सांगतो की तूही या ठिकाणी तुझं घर चेंज कर. आफ्टर अ फ्यू डेज द ब्लॅकस्मिथ वेंट टू द मिनिस्टर. काही दिवसानंतर ब्लॅकस्मिथ वेंट टू द मिनिस्टर. तो ब्लॅकस्मिथ त्या मिनिस्टरकडे गेला होता. आय एम मूव्हिंग माय हाऊस टुमॉरो. मग तो जो ब्लॅकस्मिथ आहे तो म्हणतो की ठीक आहे, मी उद्या माझं घर हे दुसरीकडे शिफ्ट करतो. ही टोल्ड द मिनिस्टर. त्याने त्या मिनिस्टरला सांगितलं. द मिनिस्टर वॉज हॅप्पी. मिनिस्टर खुश झाला. ही सेड दॅट इज व्हेरी काइंड ऑफ यू. मग मिनिस्टर त्यांना म्हणतो की तुम्ही खूप छान आहात, खूप दयाळू आहात. यू आर सच अ गुड मॅन. तुम्ही खूप छान माणूस आहात. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. म्हणून कृपया आज तुम्ही माझ्याकडे लंचसाठी या, जेवणासाठी या. लंच मीन्स दुपारचं जेवण. देन द कार्पेंटर केम. आय एम ऑल्सो मूव्हिंग माय हाऊस टुमॉरो. ही टोल्ड द मिनिस्टर. त्याचप्रमाणे कार्पेंटर तोही त्याला भेटायला आला आणि त्या कार्पेंटरने सांगितलं की मिनिस्टर, मी सुद्धा माझं घर या ठिकाणी हलवणार आहे, मी सुद्धा दुसरीकडे शिफ्ट होणार आहे. द मिनिस्टर वॉज ओव्हरजॉईड. मिनिस्टरला अजून पुन्हा एकदा आनंद झाला. ओ नो, यू आर टू काइंड. तू तर खूपच छान आहे, तू खूपच दयाळू आहे. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. मग त्यालाही तो त्या ठिकाणी जेवणासाठी बोलावतो. द मिनिस्टर ऑफर इज नेबर मेनी टेस्टी डिशेस. मिनिस्टरने त्यांना जेवणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस त्या ठिकाणी तयार केलेल्या होत्या. स्वीट अँड फ्रूट. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये गोडही होतं आणि फ्रूटही होतं. देन ही सेड गुड बाय टू देम. त्यांचं जेवण झालं आणि त्यानंतर ते दोघंही त्या मिनिस्टरला गुड बाय करतात. द नेक्स्ट डे वेन द मिनिस्टर वेंट टू बेड. दुसऱ्या दिवशी वेन द मिनिस्टर वेंट टू बेड, जेव्हा ते मिनिस्टर झोपण्यासाठी गेले, ही थॉट ॲट लास्ट आय विल हॅव टू सम पीस. आता त्या मिनिस्टरला असं वाटायला लागलं की चला, आता आपल्याला या ठिकाणी कोणत्याही ध्वनीचा त्रास हा होणार नाही. आता आपल्याला शांतपणे इथं राहता येईल. टुमॉरो वेन आय गेट अप. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो सकाळी सकाळी उठला, आय विल लिसन टू द स्वीट साऊंड ऑफ बर्ड्स. आणि त्याला असं वाटलं की आता आपल्याला कार्पेंटर आणि ब्लॅकस्मिथ यांचा आवाज सकाळी उठल्या उठल्या ऐकण्याची गरज नाही. तर आता आपण कोणाचा आवाज ऐकू? साऊंड ऑफ बर्ड्स. आता छानपैकी पक्ष्यांचा आवाज ऐकू. हाऊ नाईस इट विल बी. किती छान, असं तो त्या ठिकाणी विचार करू लागला. बट द नेक्स्ट मॉर्निंग. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी द मिनिस्टर वोक अप विथ द साऊंड. मिनिस्टर सकाळी उठला आणि उठल्या उठल्या त्याने ध्वनी ऐकला ऑफ टॉंग 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 टॉक 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 कर 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 अगेन. त्याने पुन्हा एकदा तेच आवाज ऐकले. टॉंग 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 टॉक 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 कर कर कर. ही गॉट अनॉइड. त्याला पुन्हा त्रास झाला, तो वैतागला. अनॉइड मीन्स वैतागणी. ही कॉल्ड हिज सर्वंट. त्याने त्याच्या नोकराला बोलवलं. गो अँड सी हू इज मेकिंग ऑल दॅट नॉईज. जा आणि बघ की हा आवाज कुठून येतोय, कोण करत आहे. आफ्टर सम टाईम. थोड्या वेळानंतर द सर्वंट केम बॅक. सर्वंटने बाहेर जाऊन चेक केलं की आवाज कशाचा येत आहे. सर्वंट परत आला आणि सांगितलं दे हॅड सम न्यूज फॉर द मिनिस्टर. त्याने एक नवीनच न्यूज त्या मिनिस्टरला दिली. न्यूज मीन्स बातमी. द कार्पेंटर अँड द ब्लॅकस्मिथ हॅड मूव देअर हाऊसेस. त्याने सांगितलं की कार्पेंटर आणि ब्लॅकस्मिथ दोघांनीही आपली घरं या ठिकाणून हलवली. दोघंही या ठिकाणी शिफ्ट झालेले आहेत. द ब्लॅकस्मिथ हॅड मूव टू द कार्पेंटर हाऊस अँड द कार्पेंटर हॅड मूव टू द ब्लॅकस्मिथ हाऊस. या ठिकाणी कार्पेंटर हा ब्लॅकस्मिथच्या घरात राहायला गेला आणि ब्लॅकस्मिथ हा कार्पेंटरच्या घरात राहायला गेला. अशा प्रकारे ते शिफ्ट झाले. द ब्लॅकस्मिथ अँड द कार्पेंटर कॅरीड ऑन देअर वर्क इन देअर हाऊसेस डे अँड नाईट. आणि त्यांनी त्यांची कामं मात्र दिवस रात्रही चालू ठेवली. म्हणजे त्याला जो त्रास होत होता तो त्रास मात्र या ठिकाणी काही कमी झाला नाही, परंतु त्याच्या आज्ञेचं पालन मात्र त्या दोघांनीही केलेलं होतं. तर अशा प्रकारे ही जी स्टोरी आहे ही स्टोरी या ठिकाणी मी लर्न केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, ही स्टोरी
आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.